लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणारी बैठक 15 दिवसापूर्वी झाली होती। त्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्ष इतर पदाधिकारी बदलावेत असा ठराव एकमताने करण्यात आला होता। या संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी सकाळी 11 वाजता जळगावातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यालयात यावेळी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत पक्षाचे निरीक्षक ॲडव्होकेट प्रसन्नजित पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉक्टर सतीश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, डॉक्टर BS पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, सहकार जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, श्रीराम पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस YS महाजन सर, वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी, नामदेव चौधरी, एजाज मलिक आदींची या प्रसंगी उपस्थिती होती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा नवीन कोणाच्या हाती द्यायची, जुनेच पदाधिकारी कायम ठेवायचे का, याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार आहेत। रवींद्र पाटील यांना पदावर कायम ठेवण्याच्या काही भावना असल्या तरी ज्येष्ठ नेत्यांना बदल व्हावा असे वाटत असले तरी प्रदेशवरून काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी जळगावामध्ये येऊन सर्वांशी बंद दाराआड चर्चा केली असून अनेकांची मते जाणून घेतली आहे। जिल्हाध्यक्ष पदासाठी डॉक्टर सतीश पाटील, गुलाबराव देवकर, वाल्मिक पाटील, विकास पवार, श्रीराम पाटील, विलास पाटील, शालिग्राम मालकर, एजाज मलिक, सोपान पाटील, रमेश पाटील यांच्यासह इतरांनी मुलाखती दिल्या असून महानगर अध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट सचिन पाटील यांच्यासह इतरांनी मुलाखती दिल्या असून महिलांमधून वंदना चौधरी व यांनीही अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे। या संपूर्ण निधीच्या प्रकारामध्ये कोणतेही तथ्य नाही, कोणतेही पुरावे नाही आणि हवेमध्ये आरोप करण्यात आले असं हायकोर्टाने दिला, सुप्रीम कोर्टामध्ये ईडी गेली, सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या मुद्द्याचा निकाल दिला। पण हे संपूर्ण पुढे होत असताना 14 महिने मला त्या जेलमध्ये राहावं, 14 महिने एका खोट्या आरोपामध्ये मला जेलमध्ये राहावं लागले। बरं झालं हायकोर्टाने निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, अशा पद्धतीनं 14 महिने बाहेर आल्यानंतर मी बाहेर आलो। याच्यामध्ये मी जाहीर सभेमध्ये बोललो नाही, पण सांगताना एक महत्वाचं म्हणजे की माझ्या जेव्हा पहिल्यांदा 3 वर्षापूर्वी जेव्हा 3 वर्षापूर्वी पहिल्यांदा 100 कोटीचा आरोप करायला होता देवेंद्र फडणवीसनी परमवीर सिंगला, त्यावेळेस त्या देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मात्र पाठवले। नंतर 3 वर्षापूर्वी माझ्याकडे त्यांनी मात्र पाठवून सांगितलं की असं आणि भाऊ तुमचा याच्यामध्ये काही दोष नाही, आम्हाला माहिती आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करू। चांगली गोष्ट आहे, तुम्ही वस्तुस्थिती जाऊन मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू असं त्यांनी मला माणूस पाठवला। तो माणूस माझ्याकडे 5-6 आला, आल्यानंतर तो त्यांच्या फोनवरून माझ्याशी बोलत होते होता। देवेंद्र फडणवीसची भेट माझ्या फोन लावत होतो, माझ्या फोन तो लावू देत नव्हता, त्याच्या फोनवरून देवेंद्र फडणवीस माझ्याशी बोलत होते। आणि एक दिवस बोलताना त्यांनी मला सांगितलं की अरे बाबा आमचं ठरलेलं तुम्हाला मदत करायला त्यावेळी काही कागद पाठवतो ते पहा म्हणून त्याला मला हे समजतं नाही कोणते कागद पाठवतो। त्यांनी तो माणूस दुसऱ्या दिवशी सील एन्व्हलप घेऊन माझ्याकडे आला आणि सील एन्व्हलप घेऊन आल्यावर माझ्या हातात देताना सांगितलं की देवेंद्र फडणवीस म्हणतात की आता तुम्ही ॲफिडेव्हिट करू। मला वाटतं काय ॲफिडेव्हिट, त्यामुळे ते सील एन्व्हलप उघडलं आणि सील एन्व्हलप उघडल्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 मुद्दे होते। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता की तुम्ही पवार साहेबांवर आरोप लावणार, बरे काय आरोप लावणार, 4-5 तुम्ही दिले होते। पवार साहेबांवर आरोप लावा, उद्धव ठाकरेवर आरोप लावा, आदित्य ठाकरेवर आरोप लावा आणि तुम्हाला अजून आरोप लावायचे। म्हणजे त्यांनी जे माझ्याकडे लिहून पाठवलं ते ॲफिडेव्हिट करून द्या आणि ॲफिडेव्हिट करून द्या आणि तुमच्या मागे ईडीने CBI काही लागणार।